नमस्कार. राज्यातील 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आपण राज्याच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेमका काय निर्णय घेतला, या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार याची सविस्तर चर्चा करणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून ज्या गावांमध्ये 5वी किंवा 8वी वर्ग असलेली शासनाची शाळा दूर अंतरावर आहे, अशा गावात जिल्हा परिषद आणि शाळांमध्येच आता हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय नुकताच घेतला असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. विशेष बाब अशी की यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या शाळांकडून प्रस्ताव सुद्धा मागवण्यात आले आहेत. खरे तर सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वर्गाचे विभाजन 1ली ते 5वी व 6वी ते 8वी असे करण्यात आले. मात्र महाराष्ट्रात हे विभाजन थोडेसे वेगळे आहे. राज्याबाबत बोलायचं झालं तर राज्यात 1ली ते 4थी व 5वी ते 8वी असे विभाजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. खरं तर राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणात असे नमूद करण्यात आले आहे की प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच असायला हवी. या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला. या नव्या निर्णयानुसार आता ज्या गावापासून 5वी वर्ग असलेली शाळा 1 किलोमीटरपेक्षा लांब असेल आणि 8वी वर्गाची शाळा 3 किलोमीटरपेक्षा दूर असेल, अशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना हे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. म्हणजेच अशा संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5वी व 8वीचे वर्ग सुरू असणार आहेत. मात्र जर गावातच शाळा असेल तर असे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. नक्कीच या निर्णयामुळे राज्यभरातील शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान हे वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या शाळेच्या सुविधांची पडताळणी होणार आहे. म्हणजेच वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे आणि प्रस्ताव सादर झाल्यानंतर तेथील सुविधांची पडताळणी सुद्धा होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी शाळेत उपलब्ध असल्यास आणि शासनाच्या अटीची पूर्तता झाल्यासच असे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली जाईल, असे सुद्धा शिक्षण विभागाच्या माध्यमातून यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच याबाबतचे प्रस्ताव हे 2 मे 2025 ते 15 मे 2025 या दरम्यान सादर करावे लागणार आहेत. शिक्षण विभागाने सांगितल्याप्रमाणे हे प्रस्ताव गट शिक्षणाधिकारीकडे सादर करायचे आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.